मध्ये नित्य नियमाने होणारी ही जी रविवारची व्याख्यानमाला आहे ती सध्या आपण ऑनलाईन या पद्धतीने किंवा आभासी पद्धतीने आपण घेत आहोत आणि त्याला सुद्धा बरेचसे श्रोते हे हजर असतात किंवा प्रतिसाद देतात. त्यामुळे त्याला आधी सगळ्या श्रोत्यांचे आधी मी मनापासून आभार मानते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आपण जर बघितलं तर भारत ही संतांची भूमी आहे आणि त्यामुळे जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती देह कष्टवीती उपकारे लोकांच्या जीवनामध्ये सद्भाव निर्माण करून साध मराठी संत आणि त्यांचं वाङ्मय हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर सगळ्या जगाला मोलाचं असं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचं कारणही आहे, कारण धार्मिक विषमता आणि बौद्धिक पारतंत्र्याखाली हताश झालेल्या महाराष्ट्राला अनेक संतांनी संप्रदायांनी योग्य असं दिशादर्शन वेळोवेळी केलेलं आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातला धर्म संप्रदाय जे आहेत, अनेक संप्रदाय आहेत, त्या संप्रदायांनी समन्वयाचं अधिष्ठान सगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ही भक्तीची जी परंपरा आहे ती सुद्धा समृद्ध बनवलेली आहे. आणि त्यामुळे आजपासून जे रविवारचं व्याख्यानमाला जी सुरू झालेली आहे याच्या आधी सुरू झालेली आहे, पण आजचं जे माझं व्याख्यान आहे ते विविध संप्रदायाच्या विचारधारा हे आपण पाहणार आहोत. खरं तर संप्रदायांचा आढावा घेऊन त्या त्या संप्रदायांची थोडीशी तोंड ओळख आपण करून घेणार आहोत. पण विविध संप्रदायांच्या विचारधारा बघण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी आणि त्यातल्या काही शब्दांच्या संकल्पना ह्या आपण जर आधी बघितल्या तर विचारांमध्ये संभ्रम होणार नाही. भारतीय सांस्कृतिक वारसा याविषयी आदरणीय दातार सर आपल्याला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन करतायत, उत्तम माहिती देत आहेत. आणि ही संस्कृती हा जसा म्हणजे भारताचा प्राण आहे, संस्कृती हा जसा भारताचा प्राण आहे तसं धर्म ही मानवाची अपरिहार्य अशी भावना आहे. एक मिनिट. आणि त्यामुळे या विविध संप्रदायाच्या विचारधारा त्या बघण्यापूर्वी आपण शब्दांच्या कल्पनाही बघणार आहोत. आणि ह्या धर्म हा जो शब्द आहे हा जर आपण बघितला तर तो हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन धर्म असा रूढ किंवा विशिष्ट धर्मानुसार आपल्याला मांडायचा नाहीये. तर मानवाच्या समग्र पुरुषार्थाचं जे अधिष्ठान आहे तो म्हणजे धर्म, अशी त्याची व्यापक या अर्थाने आपल्याला तो पाहायचा आहे. म्हणजे नक्की काय तर मानवता हा धर्म आहे आणि मानवतेचं गुंजन भारतवर्षामध्ये परंपरागत आज तागायत चालू आहे अनादि अनंत काळापासून. मग ह्याच्यामध्ये धर्म आणि स्वधर्म या दोन गोष्टी येतात धर्मामध्ये. त्यामुळे या दोन गोष्टी खरं तर वेगवेगळ्या नाहीयेत, पण एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण फक्त स्वधर्म जो आहे तो व्यष्टीच्या दृष्टिकोनातनं सांगितला जातो, तर समष्टीच्या दृष्टिकोनातनं सांगितला जातो तो धर्म असतो. स्वधर्म आणि धर्म. आता स्वधर्म हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळा असला तरी धर्माधिष्ठितच असतो, त्यामुळे समष्टीला पूरक असा असतो. म्हणजे व्यष्टीचा व्यक्तीचा स्वधर्म प्रत्येकाने अगदी व्यवस्थितपणे विवेकाने पालन केला तर समष्टीचा जो धर्म आहे तो आपोआपच पाळला जातो, त्यात सहजता येते. म्हणजे ह्यामुळे धर्म आणि स्वधर्म या दोन्ही जर आपण बघितल्या तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता या सगळ्याचं अधिष्ठान जे मी म्हंटल, पुरुषार्थाचं अधिष्ठान, मानवाच्या समग्र पुरुषार्थाचं अधिष्ठान हे धर्म आहे. आणि धर्म ही संकल्पना व्यापक दृष्टीने आपण पाहिजे.
त्यामुळे जेव्हा जेव्हा धर्म ही संकल्पना येईल किंवा धर्म हा विषय येईल, धर्म हा शब्द येईल, तो व्यापक दृष्टिकोनातनं पाहायचा, संकुचित दृष्टिकोनातनं आपल्याला पाहायचा नाही. आता हे व्यक्त होते ती व्यक्ती असते. मनुष्य जर चांगला सुसंस्कृत असेल तर समाज सुद्धा सुसंस्कृत होतो, कारण अनेक व्यक्ती मिळून समाज घडतो. आता हा सुसंस्कृत असणं असं जे मी म्हटलं, तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित याच्यात पुन्हा फरक आहे. सुशिक्षित मनुष्य सुसंस्कृत असेलच असं सांगता येत नाही, पण मनुष्य जर सुसंस्कृत आणि सुशिक्षित असं दोन्ही असेल तर सोने पे सुहागा, आणि मग संस्कृतीलाही तेवढीच धारणा मजबूत होते. आता भारतातल्या जे हिंदू धर्म संस्कृती आहे, हिंदू धर्म संस्कृती ही भारताची संस्कृती आहे, पण तिचं प्रधान अंग किंवा अधिष्ठान जर आपण बघितलं तर ते संप्रदाय आहेत. हिंदू धर्म त्याचं जर आपण वर्णन करायचं ठरवलं तर सूत्रे मणिगणा इव असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता हे भगवद्गीतेतलं सूत्र जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सूत्रे मणिगणा इव म्हणजे एकाच सूत्रामध्ये सर्व बांधलेलं आहे. तसंच हिंदू धर्म हा सूत्र आहे, दोरा आहे, आणि त्यात ओवलेले सुंदर सुंदर मणी म्हणजे हे संप्रदाय आहेत. असा उल्लेख महाभारतात सुद्धा आलेला आहे. म्हणजे हे मी गीतेवरनं सांगते असं नाही, तर हा महाभारतात उल्लेख आलेला आहे, शांती पर्वामध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समन्वय साधणारा, मोक्षाची प्राप्ती करून देणारा असा जो त्याला धर्म असं म्हटलं जातं. आता स्वधर्माचा जर आपण विचार करायचं ठरवलं तर कठ उपनिषदामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे कठोपनिषदामध्ये, भयाद अस्य अग्निः तपति, भयात तपति सूर्यः, भयाद इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमः. हा स्वधर्माचा विचार आहे. आता हे उदाहरण आपल्या ऋषी मुनींनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. हे त्रिकाला बाधित आहे. परब्रह्माच्या भयानी अग्नी तप्त होतो, सूर्य तळपतो, चंद्र, वायू, इंद्र, यम हे सगळे आपापली जी कामं त्यांना नेमून दिलेली आहेत, जो त्यांचा स्वधर्म आहे तो ते पाळतात. तो ते स्वधर्म आपला सोडत नाही. म्हणजे नक्की काय, तर अग्नीचा जो तप्तपणा आहे, अग्नी चटका देणं जे आहे ते सगळीकडे कुठेही जा सारखंच असतं. असं काही नाहीये की भारतातला अग्नी आहे तर त्याचा जरा चटका जास्त बसतो आणि अमेरिकेतला जो आहे त्याचा जरा थंड असतो, असं नाहीये. अग्नीची दाहकता हा त्याचा धर्म आहे आणि तो त्याचा स्वधर्म आहे. तो तुम्ही इथे बघा, तिथे बघा, कुठेही बघा, तो तसाच असतो. म्हणजे या पद्धतीने जर विचार केला तर सूर्याचा प्रकाश देणं, आकाशाचं व्यापकत्व, पृथ्वीची धारणा शक्ती, वायूची वहन शक्ती, हे सगळे धर्म ज्याचे त्यांनी नियमाने काटेकोरपणे पाळलेले आहेत, हे निसर्ग आपल्याला दाखवून देतोय. आणि प्रत्येक जण त्या परब्रह्माच्या धाकानी कार्य करतोय, पण हा धाक म्हणजे आदरयुक्त दरारा आहे. त्यामुळे हेही महत्वाचं आहे की परब्रह्म त्यांना शक्ती पुरवत असतं. आणि त्याप्रमाणे जसं मानवता हा मनुष्याचा धर्म आहे आणि ते आचरणात आणण्यासाठी आपल्याला शरीर मिळालेलं आहे, आणि शरीर हे परमार्थाचं साधन पण आहे. आता या शरीराला सुद्धा शक्ती पुरवणारं ते अंतस्थ परब्रह्मच आहे. म्हणजे ह्या मानवाचा जो समग्र पुरुषार्थाचं जे अधिष्ठान आहे ते धर्म आहे, तो स्वधर्मही आहे. आणि व्यष्टीचा असलेला जसा स्वधर्म तसाच समष्टीचा धर्म सुद्धा आहे. म्हणजे या ह्याच्यामध्ये पुरुषार्थाचं आचरण करण्यासाठी धर्माचं अधिष्ठान लागतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सदाचारावरती अवलंबून आहेत किंवा अधिष्ठित आहेत, आधारित आहेत. आता आपल्याला सर्वच संप्रदायातले संत सदाचाराच्या मार्गाचं आचरण करायला सांगतात. म्हणजे सांडी दंभाचा व्यापार शुद्ध करी रे मन वाचा,
हे जेव्हा महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा तो सदाचाराचाच मार्ग ते सांगतात. किंवा सत्य कर्म आचर रे बापा असंही ते सांगतात. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी सुद्धा सदा संगती सज्जनांची धरावी हे सांगतात. त्याच वेळेला सदाचार हा थोर सांडू नये तो हेही सांगतात. आता हा जो सदाचार आचरणात आणायचा आहे त्याच्यासाठी संतांची संगती आवश्यक असते आणि ती संतांची संगती आपण धरायची असते, ज्यामुळे आपलाच जो स्वधर्म आहे तो आपल्याला नीटपणे सदाचाराने पाळता येतो. आता ही जी संतांची संगती धरायची आहे, कारण सदाचरणाचा मार्ग जर आक्रमित करायचा असेल, त्या मार्गाचं आचरण करायचं असेल तर संतांची संगती हवी. माऊली असं म्हणते की संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनांची धरावी. तुकाराम महाराज म्हणतात की नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. म्हणजे या सगळ्यांचे जे विचार आहेत ते सारखेच आहेत. इतकंच नाही, आपण सुद्धा म्हणताना सब संतन की जय असं म्हणतो. आणि आपण जर ज्ञानमयीचं किंवा सकल संत विचारपीठाचं जर घोषवाक्य बघितलं ते सुद्धा सब संतन की जय असं लिहिलेलं आहे तिथे. तर त्यामुळे हे जर आपण रविवारच्या व्याख्यानमालेचा विषय जर बघितला तर हा विविध संप्रदायाच्या विचारधारा हा विचार मांडण्यामागचा उद्देश असा आहे की हे सगळे विचार प्रवाह जे आहेत त्याचा समन्वय आपल्याला बघायचा आहे. कारण हे सकल संत विचारपीठ आहे आणि त्यामध्ये सर्व संतांचे विचार प्रवाहित व्हावे हाच आपला हेतू आहे. आपण जर बघितलं तर संत सज्जनांची संगत धरावी हे सर्व संतांचं मत आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध संप्रदाय जे आहेत ते दिसायला जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यात वाद नसून संवाद आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे जर संवाद मी म्हणतेय त्याचं कारणच आहे की त्या सगळ्यांची जी मतं आहेत त्यांनी जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते मुळामध्ये एकच आहे. त्याची मार्गक्रमणा वेगळी असू शकते पण तरी सुद्धा सगळ्यांचे विचार मात्र एकच आहे. आता याचं उदाहरणच जर द्यायचं झालं तर या सगळ्यांमध्ये संवाद आहे असं मी जे म्हटलं त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर नाथपंथी ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाला ज्ञानाची बैठक दिली. एकनाथ महाराज दत्त संप्रदायी सद्गुरू, त्यांचे जे सद्गुरू आहेत ते दत्त संप्रदायी होते आणि त्यांचे हे सत्शिष्य त्यांनी भागवत धर्मावरती अनुभूतीचा ध्वज फडकवला. तुकोबा महाराज चैतन्य संप्रदायी मूळचे पण त्यांनी मंदिरावरती कळस चढवला. म्हणजे या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन जसं भागवत धर्म केला त्याचप्रमाणे अन्य धर्मात सुद्धा किंवा संप्रदायांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या संप्रदायांची भक्ती करणारी लोक तिथे असतात. जसं दत्त संप्रदायाचं आपण बघितलं तसंच अन्य संप्रदायांचं चित्र आहे की ते सुद्धा म्हणजे सगळ्यांची भक्ती करण्याची पद्धत एकच आहे. दत्त संप्रदाय असू दे, समर्थ संप्रदाय असू दे किंवा वारकरी संप्रदाय असू दे, वेगवेगळे संप्रदाय आहेत पण त्यांच्यामध्ये समन्वय नक्कीच आहे आणि तो समन्वयच आपल्याला याच्या पुढे पाहायचा आहे. तर त्यामुळे त्यांचे शब्द वेगळे असतील पण अर्थ एकच आहे, यांच्या व्यक्ती वेगळ्या असतील पण विचार एकच आहे. आणि ज्या वेळेला शब्द वेगळे अर्थ एकच, व्यक्ती वेगळ्या विचार एकच असं असतं तेव्हा व्यष्टी वेगळ्या असल्या तरी समष्टीचा विचार एकच तयार होतो आणि म्हणून सदाचार हा आणि सत्संगती हे महत्वाचे आहे असं संत सांगतात. आता सदाचार हे 4 पुरुषार्थाचं अधिष्ठान आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. आता या पुरुषार्थांबद्दल फार उहापोह करण्याची गरज नाही. त्याचं कारण धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थानेच आपलं जीवन सर्व चालू असतं आणि त्याबद्दल आपण बरेच वेळा बऱ्याच ग्रंथांमधनं पाहिलेलं पण असतं. आता एका वाक्यात जर सांगायचं झालं तर धर्मानी अर्थप्राप्ती करून अर्थ शास्त्रसंमत अशा त्या योग्य कामना उपभोगायच्या असतात. कामना उपभोगायला कुठेही नकार नाही किंवा अर्थप्राप्तीसाठीही कुठेही संतांनी
बंदी घातलेली नाही, पण त्या धर्माने अर्थप्राप्ती करायचे, धर्मपूर्ण शास्त्रसंमत अशा त्या योग्य कामना उपभोगायच्या आहेत आणि मोक्ष प्राप्ती करायचे, असा हा 4 पुरुषार्थांवर आधारित बद्ध ते मोक्ष असा कृतिशील प्रवास आहे. आणि तो आपल्याला सर्व संत सांगत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, पण हाच मार्गक्रमणा तीच सांगत असतात. म्हणजे अर्थप्राप्ती आहे ती सन्मार्गाने करायची. म्हणजे काय, लक्ष्मी ही वाजत गाजत यावी असं सांगितलेलं आहे, भरपूर यावी, पण त्याचा 1/5 भागच आपण आपल्यासाठी वापरायचा आहे. बाकीचा भाग जो आहे तो वेगवेगळ्या म्हणजे धर्मासाठी, कार्यासाठी, आपल्या संस्कृतीसाठी अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो वापरायचा. आपण फक्त 20%च वापरायचा आहे. त्यामुळे कितीही मिळवली तरी हरकत नाही असं सांगितलं जातं. आणि मात्र ही लक्ष्मी वाजत गाजत यायला पाहिजे, टेबला खालून नाही. आता ह्याच्यानंतर शास्त्रसंमत मार्गाने कामना पूर्ण करायच्यात आणि मोक्ष प्राप्ती करायचे, हे सर्व संत आपल्याला सांगतात. मग हे मार्गदर्शन ते कुणाला करतात, तर हे मार्गदर्शन मानवाला ते करतात. आता मानवाचे सुद्धा 3 भाग आहेत. सामान्य मानवाच्या जीवनाचं जे लक्ष असतं ते स्वार्थाचं असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण स्वार्थ करायला ज्या वेळेला हा सामान्य माणूस सुरुवात करतो, तेव्हा संत काय सांगतात, हे संत सांगतात, हा जो स्वार्थ तुला करायचा आहे ना, तो परमार्थाचा कर. म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात, स्वार्थ खरा साधारे, स्वार्थ खरा साधारे. हा कुठला स्वार्थ आहे, आत्महिताचा स्वार्थ आहे. त्यांच्या शब्दात जाऊन त्यांना सांगतात. म्हणजे सामान्य मानवाचं जीवनाचं जे लक्ष आहे ते स्वार्थ असतं. तर मध्यम मानवाचं 3 भाग आपण केले म्हणून मध्यम मानवाचं लक्ष हे स्वार्थ पाहून परोपकार करण्याचं असतं. प्रापंचिक विचार आहे की आधी आपलं काय ते करूया, मग उरलेलं जे आहे त्यातनं परोपकार करूया. संत म्हणतात त्यालाही आमची हरकत नाही, पण तो परोपकार निरपेक्ष बुद्धीने करायला हवा असं सांगतात. आणि अति उच्च कोटीतले जे मानव आहेत त्यांचं जीवन लक्ष परोपकार नाही तर परमोपकार असं आहे. तर त्यामुळे तो परम उपकार म्हणजे श्रेष्ठ उपकार. आणि हा मानव जातीवर करणारा जो उपकार आहे, श्रेष्ठ उपकार आहे, परम उपकार आहे, तो मानव जातीवरती संत करत असतात. आणि म्हणून इथे मुद्दामून मानव असं म्हटलेलं, कारण मनन करतो तो मानव असतो, बाकी सगळे असतात ते मनुष्य प्राणीच असतात. त्यामुळे मनन करणारा जो मानव आहे त्याला संत मार्गदर्शन करत असतात. थोडक्यात मानवाच्या समग्र पुरुषार्थाचं अधिष्ठान धर्म आहे. आणि धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ सदाचारावर अधिष्ठित आहे. इथपर्यंत आपण आलो. आता गीतेमध्ये अश्वत्थ वृक्षाचं एक वर्णन केलेलं आहे, अश्वत्थ वृक्षाचं रूपक केलेलं आहे. आपण जर धर्माचं रूप आणि रंग पाहायचं असेल तर त्या धर्माचं सुद्धा या वृक्षाप्रमाणेच वर्णन केलेलं आहे. आता या वृक्षाच्या 72 शाखा आहेत. आपण जसं गीतेमध्ये वेगवेगळ्या शाखा सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे या धर्म या वृक्षाच्या 72 शाखा आहेत. आपण आता धर्म याचा विचार करतोय. आता त्याच्या प्रमुख 3 शाखा कोणत्या, तर यज्ञ, दान आणि तप, या 3 शाखा आहेत. आणि या 3 शाखांचं जर आपण 72 शाखांमध्ये परिवर्तन होत आहे. अशा पद्धतीने म्हणजे नित्य, नैमित्तिक, काम्य, अध्यात्म, अधिदैव, अधिभूत हे यज्ञाचे 6 प्रकार झाले. आणि त्रिगुणात्मक विचार केला तर साहित्रिका 18, तपाचे 3 प्रकार, शारीरिक, मानसिक आणि वाचिक, त्याचे पुन्हा त्रिगुणात्मक ते 9. अशा पद्धतीने दानाचे पुन्हा 3 प्रकार, त्याचे 9, यज्ञाचे 18, दानाचे 9, तपाचे 9 मिळून 36 झाले. आणि मग जी उपासना आहे ती आसुरी उपासना, ऋषींची उपासना, अवतार उपासना, सगुण निर्गुण उपासना आणि त्याचं पुन्हा त्रिगुणात्मक, अशा तऱ्हेने. आणि योगाचे 4, हठयोग, मंत्रयोग वगैरे याप्रमाणे त्रिगुणात्मक विचार आणि श्रवण, मनन, निधिध्यासन, अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर याचे 72 शाखा त्याच्या निर्माण होतात.
याच्या खूप डिटेलमध्ये आपण न जाता ह्या धर्मरूपी वृक्षाला 72 शाखा आहेत. हे सांगण्याचं कारण असं आहे की सनातन हिंदू धर्माचं वैशिष्ट्य हे आहे की या 72 शाखांमध्ये त्याचं वैशिष्ट्य आहे आणि सर्व संप्रदाय, पंथ किंवा त्याचे ग्रंथ हे सगळे त्यामध्ये सामावलेले आहेत. आता भारतीय संप्रदायाच्या विचारधारा बघताना आपण संप्रदाय, त्यातले ग्रंथ, त्याची तोंड ओळख हे सुद्धा पाहणार आहोत. आता सध्या जर आपण बघितलं तर विवेक सिंधू याचा विचार हरिभक्तपरायण दहिभाते महाराज करतायत. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच्या नामामध्ये विवेक आहेच ना, त्यामुळे प्रत्येक विचार हा विवेकाने करायचा आहे हेही आपल्याला संत त्याच्या ग्रंथांमधनं सांगत असतात. भगवद्गीता जर आपण बघितली तर ते योग वासिष्ठाचं स्फूर्तीस्थान आहे आणि योग वासिष्ठ हे विवेक सिंधू त्याचा म्हणजे स्फूर्तीस्थान आहे असं पंडित आवळीकर हे म्हणतात. आता आपल्याला जेव्हा संप्रदायाचा विचार विवेकाने करायचा असतो त्यावेळेला त्या संप्रदायाचे विशिष्ट ग्रंथ, त्याची वाटचाल, त्याची प्रस्थानत्रयी याचाही आपण विचार करणार आहोत. पण मग प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक संप्रदाय झालेले आहेत ज्यांनी भारताची माती समृद्ध केलेली आहे. म्हणून संप्रदाय याचा आता आपण विचार करूया. संप्रदाय म्हणजे काय तर संप्रदाय, दायच्छ या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे आणि सं हे त्याला एक प्रत्यय लागलेला आहे. प्रदान, प्रकर्षेण दान. सम म्हणजे सम्यक दृष्टीने प्रकर्षेण दान केलेलं आहे. कशाचं केलेलं आहे तर तत्वज्ञानाचं. आणि हे संप्रदाय जे आहे ते तत्वज्ञानाचं ज्ञान भरभरून लोकांना देतात, मानवाला देतात. आणि त्यामुळे माणसं जर सुसंस्कृत असतील तर आपोआपच ही संस्कृती जी वाहते त्याला जी संप्रदायाची जोड मिळते. त्यामुळे प्रत्येक जण आपला स्वधर्म पाळतो, परधर्माचा आदर करतो आणि त्यामुळेच मानवी जातीचा उद्धार होतो. म्हणून संप्रदाय हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि ह्या ठिकाणी जेव्हा विचार विनिमय केला जातो तेव्हा आपल्या एक लक्षात येतं की संप्रदाय जे आहेत ते स्वसंप्रदायाचं आचरण करायचंय आणि परसंप्रदायाचा आदर करायचाय. स्वधर्माचं आचरण करायचंय आणि परधर्माचा आदर करायचाय. हा चांगला तो वाईट असा बुद्धिभेद आपण करायचा नाहीये, कारण संतांनी आपला बुद्धिभेद कधीही केलेला नाही. तो बुद्धिभेद न करता समन्वय आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ दृष्टी असणं आवश्यक आहे. आता धर्माची जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. अभ्युदय आणि निश्रेयस अशा दोन्हीची प्राप्ती याच्यामध्ये होते. जे धर्माचे 4 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यात साधारण धर्म जो आहे तो धैर्य, धृती, क्षम, दम, उदारता, परोपकार, निष्काम भाव या सगळ्याच्या समुच्चयाला साधारण धर्म असं म्हणतात. कारण साधारण हे नेहमी व्यापक असतं. आणि जो धर्म म्हणजे ब्रह्मचर्य, यजन, याजन वगैरे, दाम्पत्य जीवन, कला, सेवा हे प्रकार जे सगळे विशेषत्वाने करतो त्याला विशेष धर्म म्हणतात. त्याच्यामुळे आपला अभ्युदय होतो. म्हणजे प्रत्येकाचा अभ्युदय त्याच्या विशेष धर्माने होतो, स्वधर्माने होतो आणि आपोआपच व्यष्टीने जी समष्टी तयार होते. त्यामुळे व्यापक धर्म जो आहे तोही तेवढाच निश्रेयस तयार होतो. आता हे जे संप्रदाय आहेत ते ज्यांना ह्या धर्माचं खरं स्वरूप कळलेलं आहे, त्याचा गाभा कळलेला आहे, त्याचं सात्विक ज्ञान ज्यांना झालेलं आहे ते लोक म्हणजे ते संत संप्रदाय प्रवर्तित करतात, म्हणजे निर्माण करतात. आणि ते निर्माण करणारे असतात, संप्रदाय निर्माण करणारे असतात. त्यांना प्रवर्तक असं म्हणतात. जसं नाथ संप्रदायाचे आदिनाथ हे आद्य प्रवर्तक आहेत आणि संप्रदायाची मच्छिंद्र, गोरख, गहनी वगैरे ही परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक जर म्हटलं तर भक्त पुंडलिक आहेत. तर निवृत्तीनाथ ते निळोबा राय ही त्यांची शिष्य परंपरा आहे.
स्वरूप संप्रदायाचं आद्य प्रवर्तक जर बघितलं तर समर्थ रामदास स्वामी आहेत, आणि पुढे कल्याण उद्धव वेणा स्वामी, गिरधर स्वामी अशी शिष्य परंपरा आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी आहेत, आणि परंपरेचा विचार केला तर गोविंद प्रभू म्हणजे गुंडम राऊळ, त्यांचे शिष्य चांगदेव राऊळ म्हणजे चक्रधर स्वामी, अशी परंपरा आहे. अशा वेगवेगळ्या संप्रदायाच्या वेगवेगळे प्रवर्तक आणि वेगवेगळ्या परंपरा आहेत. सर्व संप्रदायाचे निर्माणकर्ता असतात आणि त्याला अनुसरणारे शिष्य प्रशिष्य तयार होतात. अनुसरणारे असा मी उच्चार केला. अनुसरण आणि अनुकरण याच्यात फरक आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र जे आहे ते अनुकरणीय नाही, ते अनुसरणीय आहे, हा फरक आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र आपण बघितलं तर तसं न तसं आपल्याला वागता येत नाही, आपण वागू शकत नाही. पण तो जो भाव आहे, ते जे तत्व आहे, त्या तत्वाचं मात्र आपण अनुसरण निश्चितपणे करू शकतो. तर श्रीरामाचं जे चरित्र आहे ते अनुकरणीय आहे, कारण त्याच्यामध्ये बंधुप्रेम, माता पित्यांचं आदर, प्रजानुरंजन अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि ते आपल्याला करणं शक्य असतं. आपण त्याचं अनुकरण करू शकतो. हा अनुसरण आणि अनुकरण याच्यामधला फरक आहे. कारण अनुकरण करणं हे क्रियात्मक आहे, आणि अनुसरण जे आहे ते तत्वात्मक आहे. आता संप्रदायाचा जो प्रवर्तक असतो त्याला अनुसरणारे म्हणजे ती तत्व पुढे नेणारे त्याचे शिष्य प्रशिष्य असतात. ती तत्व पुढे वहन करतात, आणि पुढे पुढे तो संप्रदाय चालत राहतो. योग्य आणि चांगले शिष्य मिळाले तर आपोआपच त्याचा प्रसार आणि प्रचार जास्त होतो, त्याचं वर्धन होतं, आणि जर नाही मिळाले तर तो अंतर्धान पावतो. आपल्याकडे दर्शनं आहेत, वेगवेगळी दर्शनं आहेत, आणि ही जर दर्शनं आपण बघितली, षट दर्शनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, तर त्याच्या खोलात न जाता षट दर्शनामध्ये ज्ञानाला प्राधान्य आहे आणि संप्रदायामध्ये भक्तीला प्राधान्य आहे. दर्शनामध्ये मानवी जीवनाची म्हणजे सिद्धांताची जी बाजू आहे ती मांडलेली असते. आपण थोडक्यात बघतोय हे सिद्धांताची बाजू जी आहे ती दर्शनांमध्ये मांडलेली असते, आणि संप्रदाय जे असतात ते अनुशासित, व्यवहार्य, आचारशील अशी त्याची बाजू घेतात. आता हे थोडं जरा कळायला अवघड आहे असं जर वाटत असेल तर आपण एक उदाहरण घेऊया. जीव, जगत, ईश्वर आणि मोक्ष हे दर्शनाचे प्रतिपाद्य विषय आहे. हे दर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिथे त्यांनी त्या गोष्टींचा सिद्धांत मांडलेला आहे दर्शनामध्ये. आता ह्या दर्शनामध्ये हा जो प्रतिपाद्य विषय आहे, जीव, जगत, ईश्वर वगैरे अशा पद्धतीने मोक्ष, पण त्याचा जर म्हणजे आपण जर विचार केला तर त्यातलं एक उदाहरण आपण घेऊया, आत्मानं विद्धी. आता आत्मानं विद्धी हा त्याचा विषय आहे, उद्देश आहे, सिद्धांत आहे, आणि हाच उद्देश आपण अन्य संप्रदायामध्ये पण बघतो. पण त्याच्यामध्ये ह्याचं अनुसरण कसं करायचं, हे तत्वदृष्ट्या कसं पाहायचं, त्याच्यामधनं मार्गक्रमणा कशी करायची, हे व्यवहार्य आणि आचारशील अशी जी बाजू आहे ती आपल्याला संप्रदायामध्ये पाहायला मिळते. म्हणजे आपल्या मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की दर्शनांमध्ये थेअरी आहे आणि संप्रदायांमध्ये त्याचं प्रॅक्टिकल आहे, आणि संप्रदायाने त्याचं प्रॅक्टिकल लोकांना सांगितलेलं आहे. आता आत्मानं विद्धी याचा अर्थ काय, तू आत्म्याला जाणून घे, हे सरळ सोपा अर्थ त्याचा आहे, खूप खोलात न शिरता. पण हेच तत्वज्ञान स्वरूप संप्रदायामध्ये समर्थ रामदास सांगतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे तेच आहे, आत्मानं विद्धी, आत्म्याला जाणून घे. तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही. आता हे प्रसन्नते सार हे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते तू जाणून घे. म्हणजे काय, आत्मानं विद्धी. ज्ञानदेव सुद्धा तेच सांगतात, मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याची देही. याची देही, याची क्षणी असं जे म्हटलं जातं ते ह्याच देहामध्ये करायचंय, कारण याच देहाला
साधन आपल्याला तयार करायचंय, ते साधन आहे मोक्षाचं. त्यामुळे मी तू हा जो विचार आहे, मी तू हा विचार विवेके शोधावा, हे माऊली सांगतात आपल्याला हरिपाठामध्ये. म्हणजे मी तू हा जो विचार आहे त्याच्यामधला एक तू एक तू एक तू विठ्ठला हे कळलं म्हणजे परब्रह्म स्वरूप आत्मानं विधी. कुठूनही गेलं तरी आपण बरोबर तिथेच पोचतो. म्हणून दर्शनांचा उच्चार जो मी याच्यासाठी केला की दर्शनांमध्ये जी म्हणजे सिद्धांत मांडलेले असतात किंवा त्याला आपण म्हणतो सिद्धांतिक बाजू मांडलेली असते, पण संप्रदायामध्ये त्याचं व्यवहार्य आचारशील अशी बाजू मांडलेली असते. पण लोकांना नुसतं ज्ञान कळून उपयोग नाही, ते आचरणात कसं आणायचं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते संप्रदाय आपल्याला सांगतात. म्हणून संप्रदाय हे आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या पण मतितार्थ एक आहे. कारण साधू दिसती वेगळाले परिस्वरूपी मिळाले. मग त्यांच्यात भेद कसा असेल? संतांमध्ये भेद नाही. भेद बुद्धी आमच्यामध्ये आहे, कारण समन्वय हा मानवानी करायचा असतो आणि मनन करणारा तो मानव असतो, असं मी मगाशी म्हटलं. ते याच्यासाठी संतांमध्ये भेद नाही. आता हे जे कर्मनिष्ठा आहे, अनुशासन आहे, मंत्र जप उपासना संघटन प्रस्थान किंवा प्रस्थानत्रयीचे ग्रंथ, त्याचा तात्विक विचार, या सगळ्याचा साकल्याने विचार करणारा आणि मर्यादाचं पालन करणारा, असं आस्तिक्य भावनेने राहणारा हा जो एकत्रित आलेला समुदाय आहे त्याला संप्रदाय असं म्हटलं जातं. आता हे संप्रदाय, आता जो साधन मार्ग वेदांना मानतो किंवा वर्णाश्रम त्याचा सन्मान करतो, धर्मानुसार नैतिक आचरण करतो, ज्ञान भक्तीचे अनुकूल असे नियम आचरणात आणतो आणि संतांना अनुसरतो, त्याला संप्रदाय असं म्हणतात. ही दुसरी व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या असल्या तरी मूळ अर्थ तोच आहे. आता धर्म, पंथ आणि संप्रदाय, आपण जर इतिहासाचा विचार केला तर धर्म म्हणजे काय ते आपण बघितलं, संप्रदाय म्हणजे काय हे आपण बघितलं. आपण जो धर्माचा उच्चार करतो तो वैष्णव धर्म, भागवत धर्म किंवा रामदास्य धर्म असं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्या लोकांनी जी विशिष्ट तात्विक भूमिका ठरवलेली असते, उपासना पद्धती ठरवलेली असते, त्या अर्थाने तो बोलला जातो. यामध्ये त्यांच्या पारमार्थिक अनुभवाचा साठा आपल्याला मिळतो, तो त्या संतांना मिळालेला असतो, ते तो प्रवाहित आपल्यापर्यंत करतात. त्याच्या विचारांचं संरक्षण संवर्धन ते करतात आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये हे प्रवाहित केलं जातं. आणि म्हणून हा प्रवाहित करणारा असा हा संप्रदाय असतो. हा संप्रदाय हा शब्दच मुळामध्ये व्यापक आहे. आणि आता पंथ म्हणजे काय त्याचं आपण जस्ट थोडक्यात बघूया की हे जे पंथ असतात ते वर्णाश्रमाची मर्यादा पाळतातच असं नाही, किंवा ऋषी देवता आचार्य यांना संत यांना मानतातच असं नाही, पण लौकिक ग्रंथ जे असतात ते मात्र ते प्रमाण मानतात. आचाराची शुद्धता, नीतीची शुद्धता निश्चितपणे पाळतात, निर्गुणाची उपासना करतात आणि ते जे पंथ प्रवर्तक असतात तेच त्यांना देवासारखे पूज्य असतात. पंथापेक्षा संप्रदाय हा शब्द जास्त आशयघन आहे आणि त्याची विचारधारा आपण बघणार आहोत आणि तो दृष्टिकोन आपला असणार आहे. संप्रदायामध्ये संतांचं जे वाङ्मय आहे ते सुद्धा शिरोधार्य मानलं जातं. आता मध्ययुगामध्ये जर आपण विचार केला तर संतांच्या कविता किंवा संतांचं वाङ्मय जे आहे ते संत साहित्याचं विपुल अशी निर्मिती त्या काळामध्ये झालेली आहे. म्हणजे कवित्व हे त्या संतांचं अविभाज्य अंग असतं. व्यासांपासून शंकराचार्य, मुक्तेश्वर, ज्ञानोबा, पुढे समर्थ रामदास, संत तुकाराम, अगदी अनेक संतांनी विपुल प्रमाणामध्ये संत साहित्य निर्माण केलेलं आहे. खरं म्हणजे संत साहित्य जे निर्माण केलं जातं त्या संत साहित्याच्या ग्रंथाला, वाङ्मयाला ग्रंथ असं म्हणतात आणि लेखक जे लिहितात त्याला मात्र पुस्तक असं म्हणतात. त्यामुळे कारण त्याचं असं आहे की हे जे आहे ही संतांनी जी काव्य रचना केलेली असते ती अंतःकरणापासून केलेली असते, ती सत्वयुक्त असते आणि
ते संतांना स्फुरलेलं काव्य असतं, म्हणून त्याला ग्रंथ असं म्हणतात. आणि हे त्रिकाळाचं ज्ञान असणारे, अध्यात्म विद्या जागृत ठेवणारे आणि असे हे संत असतात, आणि त्यांना या परमतत्वाचा परिस्पर्श झालेला असतो. त्यामुळे त्यांना ज्या वेळेला काव्य स्फुरतं त्यावेळेला भगवंत त्यांना ते सांगत असतो, आणि ते फक्त लेखकाचं काम, लेखणीचं काम करत असतात. हा परिस्पर्श त्याला झालेला असतो. म्हणून ही जी काव्य आहेत ती अनादी अनंत काळापासून तशीच राहिलेली आहेत, ती पुढे पुढे प्रवाहित झालेली आहेत. आणि जर आपण बघितलं, अन्य काव्य जी असतात ती काळाच्या ओघामध्ये नष्ट होऊन जातात, पण ज्ञानदान करणारे हे कवी म्हणजे द्रष्टा कवी जे आहेत ते सृष्टीचे आधारस्तंभ आहेत, ते संत आहेत. कारण ज्ञान आणि भक्ती यांचा अत्युच्च बिंदू त्यांच्याकडे असतो, आणि ते जेव्हा ते काव्य करतात ती त्यांची योग स्थिती असते, म्हणून ही काव्य अजरामर होतात. ही कृपा दृष्टी संतांवरती त्यांच्या सद्गुरूंची झालेली असते. म्हणून तर ज्ञानदेव म्हणतात, निवृत्तीनाथे कृपा दृष्टी, असा ते उल्लेख करतात. कारण हा त्यांच्या गुरुच्या काव्याचा स्पर्श त्यांना झालेला असतो, गुरूंचा स्पर्श झालेला असतो. दासबोध लिहून झाल्यावरती सुद्धा समर्थ म्हणतात, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. समर्थ कृपेची म्हणजे स्वामी समर्थां रामदास स्वामींचे जे सद्गुरू आहेत ते श्रीराम आहेत, त्यांना ते समर्थ म्हणत असत. म्हणून समर्थ कृपेची वचने, आणि म्हणजे राम करता ही भावना आहे त्याच्यामधली. हाही गुरुस्पर्शच आहे. किंवा मज विश्वंभरे बोलविले, हे जे तुकोबा सांगतात, हा सुद्धा परिसस्पर्श किंवा गुरुतत्वाचा स्पर्श आहे. म्हणजे ग्रंथ वेगवेगळे आहेत पण सर्वांची भावना एकच आहे. म्हणजे काव्य ज्या वेळेला होतं तेव्हा ते प्रासादिक आणि ओजस्वी असतं, त्यामध्ये नाद माधुर्य असतं आणि त्याला सद्गुरूंचा परिसस्पर्श झालेला असतो, म्हणून ते प्रासादिक असतं. आणि जे प्रासादिक काव्य असतं ते भक्तियुक्त अंतःकरणाने लिहिलेलं असतं, ते अनंत काळपर्यंत तसंच राहतं. तेच काही वेळेला संप्रदायाचे प्रस्थानत्रयीचे ग्रंथ म्हणून म्हणजे त्याची एक वाटचाल निर्माण होते. आता मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये जे विविध धर्मसंप्रदाय किंवा पंथ उदयाला आले त्यात सगुण आणि निर्गुण असे दोन्ही प्रकारचे होते. पण मुळामध्ये अभ्यासकांच्या दृष्टीने जर पाहिलं तर 4 संप्रदाय प्रमुख होते. चैतन्य संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि स्वरूप संप्रदाय. आणि नंतर जे आले ते अन्य संप्रदाय आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये गाणपत्य संप्रदाय जर आपण बघितला तर हा गणपतीच्या वैदिक देवतेच्या उपासनेपासून किंवा उगमापासून झालेला आहे. तर दत्त संप्रदाय हा 15व्या शतकात त्याचा उगम झालेला आहे. दत्तगुरु श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अशा पद्धतीने तो पुढे आलेला आहे. आता जनार्दन स्वामी जे आहेत त्यांना जनार्दन स्वामींना दत्त भेटले असं जे एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, ते दत्त म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत, नरसिंह सरस्वती भेटलेले. म्हणजे हे दत्त संप्रदाय जो आहे तो दत्ताची पूजा करणारा किंवा श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती यांचा अधिष्ठान ठेवणारा आहे. शैव संप्रदाय हा सुद्धा प्राचीन आहे, पण शाक्त संप्रदाय जर आपण बघितला तर तो वेदकालीन आहे आणि त्याच्यामध्ये देवी हे उपास्य देवता आहे. सौर संप्रदाय सूर्याची उपासना प्राचीन काळापासून आहे. आनंद संप्रदाय असे अनेक संप्रदाय आहेत, पण नंतर जे आलेले आहेत पुढच्या काळामध्ये ते जे आहेत ते नवनाथ. कारण नाथ पंथ आधी होता पण नाथ संप्रदाय नंतर झालेला. त्यामुळे नाथ संप्रदाय, महानुभाव किंवा वारकरी, स्वरूप संप्रदाय म्हणजे समर्थांचा संप्रदाय, हे सगळे नंतर आलेले. आता नाथ संप्रदाय जो आहे तो शिव अभ्यांतरे शक्ती ही शक्तीर अभ्यांतरे शिव ही त्याची ओळख आहे. तर महानुभाव संप्रदाय जो आहे तो दत्त भक्ती आणि कृष्ण भक्ती यांचा समन्वय आपल्याला तिथे बघायला मिळतो. आता भागवत धर्माचा म्हणजे आपण वारकरी संप्रदाय जर बघितला तर धर्मो नारायणात्मक हा त्यांचा भाव आहे. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर ज्ञानदेवांच्या उदात्त विचारांमुळे भागवत धर्माची भक्तीची विचारधारा
आणि नाथपंथाची विचारधारा या दोघांचा समन्वय तिथे साधला गेलाय. आणि मग वारकरी संप्रदाय हा लोकाभिमुख विचारधारा निर्माण करणारा संप्रदाय झाला. याचा अर्थ असा होत नाही की नाथ संप्रदाय त्याच्यात विलीन झाला, असा नाही. नाथ संप्रदाय अजूनही स्वतंत्रपणे आहे. समर्थ संप्रदाय किंवा ज्याला आपण स्वरूप संप्रदाय म्हणतो, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी, श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, बाढविला परमार्थ रामदासी, अशा पद्धतीचा आहे. गाणपत्य संप्रदाय जर आपण बघितला तर गणानाम त्वाम गणपती हवामहे या सूत्राखाली येतो. दत्त संप्रदाय जर आपण बघितला तर सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा श्री विष्णूचा अवतार श्री दत्तात्रय हा क्षमा प्रधान अवतार आहे, ही त्यांची भावना आहे किंवा हा मतितार्थ आहे. एखादा संप्रदाय ही कल्पना त्यांचा शुद्ध हेतू लक्षात आल्यानंतर मग आपल्याला थोडं ऐतिहासिक दृष्टिकोन आपण बघूया. आता हा ऐतिहासिक दृष्टिकोन बघताना जर आपण विचार केला तर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असं 3 मध्ये आपण त्याची विभागणी करूया ढोबळ मानाने. आता महाराष्ट्रामध्ये इतिहासकारांनी किंवा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या ज्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्यांनी हे 3 कालखंड गृहीत धरलेले आहेत. आता ही जी मानवी संस्कृती आहे ती मानवातलं देवत्व शोधते. ही आपली हिंदू संस्कृती आहे, ती उदात्त आहे असं जे म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे की मानवातलं देवत्व ती शोधते, मानवाची महानता ती शोधते आणि या सामान्यातलं असामान्यत्व, विभूती ज्याला म्हटलं जातं, ती ओळखते. आणि त्यामुळे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमायचे जुळती, अशी ही संतांची धारणा असते. त्यामुळे समन्वय साधणं सोपं जातं. समन्वय म्हणजे तरी काय? सम्यक अन्वय. यात जोडणं असतं, तोडणं नसतं. आता हे प्राचीन काळामध्ये आपण हे मध्ययुगीन, आधुनिक वगैरे जे बघतोय ह्याच्यामध्ये ढोबळ मानाने जर आपण बघितलं तर साधारण 1200चा वगैरे जो काळ आहे तो प्राचीन काळ तिथे संपतो आणि 1205 मध्ये मध्ययुगीन काळ सुरुवात होते वगैरे, अशा पद्धतीची इतिहासकारांनी नोंद केलेली आहे, जाणत्यांनी नोंद केलेली आहे. पण तेवढ्या खोलात न शिरता आपण एक ढोबळ मानाने जर बघितलं तर प्राचीन काळामध्ये गाणपत्य हा साधारण 5व्या शतकानंतर आलेला आहे किंवा त्या सुमारास उदयास पावलेला आहे. म्हणजे त्याच्यात काही थोडेफार मतभेद आहेत की 5व्या शतकात का 6व्या शतकात वगैरे, पण हा संप्रदाय प्राचीन आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. शक्तीची उपासना करणारा हा शाक्त संप्रदाय जो आहे तो वेदकालीन आहे. नाथपंथ जो आहे तो 9व्या-10व्या शतकातला आहे, पण संप्रदाय नंतरचा आहे. दत्त संप्रदाय हा 15व्या शतकातला आहे असं जाणकारांचं मत आहे. आता मध्ययुगीन काळामध्ये दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, महानुभाव संप्रदाय असे अनेक संप्रदाय मध्ययुगीन कालामध्ये उदयास आलेले आहेत. आता आधुनिक संप्रदायांचा जर आपण विचार करायचा ठरवला तर आधुनिक कालखंडामध्ये निर्माण झालेले जे संप्रदाय आहेत त्याचा आपण विचार करायचा तो एवढ्यासाठी कारण हे सर्व सुद्धा भारतीय तत्वज्ञानाशी निगडित असे संप्रदाय आहेत. ज्यांनी भारतीय तत्वज्ञान, भारतीय हिंदू संस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे, दर्शनाचं जे तत्वज्ञान आहे ते जे त्यांनी घेतलेलं आहे, हे सगळं ज्यांनी निगडित आपल्या संप्रदायाशी केलेलं आहे असे हे आधुनिक काळातले पण काही संप्रदाय आहेत. त्याचा जर उच्चार करायचा झाला तर आपण ते संप्रदाय म्हणजे श्री योगी अरविंद यांचा संप्रदाय आहे. संप्रदाय असं ते त्याला म्हणत नाहीत, नावं वेगवेगळी आहेत. त्यामुळे श्री अरविंद असतील, गाडगे महाराज मिशन असेल, तुकडोजी महाराज असतील, चिन्मय मिशन असेल किंवा रामकृष्ण संघ किंवा असेल किंवा प्रजापिता ब्रह्मकुमारी आहे, स्वाध्यायी परिवार आहे, असे अनेक परिवार आहेत किंवा अनेक संप्रदाय आहेत जे हिंदू संस्कृतीशी, त्या तत्वज्ञानाशी निगडित आहेत, पण ते अगदी आत्ताचे संप्रदाय आहेत. आता वारकरी संप्रदायाची परंपरा सांगताना सुद्धा आपण निवृत्तीनाथ ते निळोबार आहे अशी म्हणतो,
पण तीच परंपरा जर थोडी पुढे वाढवली तर संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करता येतो, कारण त्यांनी भागवत धर्माचं अधिष्ठान सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणजे असे त्याच्यात बारकावे आहेत. तर त्यामुळे ह्या आधुनिक संप्रदायात जर आपण बघितलं तर हे आधुनिक संप्रदाय, त्याला काही जण असं संप्रदाय असं म्हणत नाहीत, संप्रदाय म्हणत नाहीत. काही जण त्याला संस्था म्हणतात, सभा म्हणतात, मिशन म्हणतात, रामकृष्ण मिशन किंवा रामकृष्ण संघ असंही म्हणतात. स्वाध्यायी लोक असं ते स्वाध्याय परिवार असं म्हणतात. म्हणजे ते प्रॉपर संप्रदाय, जसं आपण म्हणतो वारकरी संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, असं संप्रदाय म्हणत नसले तरी तो सुद्धा एक प्रकारचा आधुनिक संप्रदायच आहे. फक्त त्यांनी दिलेलं नाव वेगळं आहे. त्यांची तत्व प्रणाली, त्यांचे ग्रंथ हे हिंदू धर्माशी निगडीत असेच आहेत. त्यामुळे हे आत्ताचे सगळे परिवारातले संप्रदाय आहेत, आत्ताच्या आधुनिक काळातले आहेत असं आपण म्हणूया. खर तर हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा समूळ उच्छेद करायचा अखंड प्रयत्न अनेक आक्रमकांनी केलेला आहे. तरी सुद्धा हिंदू संस्कृती अबाधित राहिलेली आहे आणि याचं श्रेय सर्व संतांना जातं, सर्व संतांना जातं. कारण त्यांचे जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांमार्फत या संतांनी कार्य केलेलं आहे आणि म्हणून पर्यायाने ते त्या संप्रदायांना सुद्धा जातं. आता मध्ययुगीन काळात जर आपण बघितलं तर या संप्रदायांनी आपली आध्यात्मिक परंपरा किंवा आपली आध्यात्मिक लोकशाही, ज्याला म्हणतात आध्यात्मिक लोकशाही म्हणते मी, ती सुदृढ केलेली आहे. आता यवन सत्तेमुळे सामाजिक, राजनैतिक किंवा आर्थिक सगळ्या परिस्थिती धोक्यात आलेल्या होत्या. पण समन्वयवादी असे हे जे संत आहेत त्यांनी आपल्या भक्तीची प्रचंड लाट निर्माण केली. दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर शैव आंदोलन तयार झालं. उत्तरेकडे बघितलं तर नाथ संप्रदाय, जे नाथ परंपरा जी आहे त्याची प्रचंड लाट होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर वारकरी संप्रदाय, रामदासी म्हणजे स्वरूप संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचं योगदान महत्वाचं होतं. आता सर्व संप्रदायाच्या लोकांनी जे नीतीने कार्य केलेलं आहे, नीती नियमांच्या चौकटीत राहून त्यावेळेस सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे, म्हणून ते टिकलेलं आहे. आणि ही जी लाट निर्माण झाली ना, ती हे नीती नियम जे सगळे आहेत त्या चौकटीत राहून या संतांनी कार्य केलं आणि त्यामुळे मूळ कारण जो संतांचा धर्म जो आहे, संतांचा धर्म हा कुठला वेगळा धर्म नसतो, तो लोकधर्म असतो. त्या लोकधर्मामध्ये या नीती नियमांमुळे सहज साधना तयार होते त्यांची. आणि ही जी सहज साधना आहे, ही सहज साधना, तो भक्तीचा महिमा आणि समन्वयाची भूमिका, गुरुचा महिमा, सदाचार, नैतिकता आणि मानवता असं हे सर्व कार्य संप्रदाय करत असतात आणि आजही करतायत. त्यामुळे हे जे संप्रदाय सातत्याने हे कार्य करत आहेत, ते जे कार्य आपण बघितलं तर त्या काळामध्ये म्हणजे यवनांच्या सत्तेच्या वेळेला त्यांनी ही एक भक्तीची लाट सगळ्यांनी मिळून निर्माण केली आणि त्यामुळे आज आपली संस्कृती अबाधित राहिलेली आहे. हे या संस्कृतीचं जसं मोठेपण आहे तसं संतांच्या संप्रदायाचं सुद्धा आहे. पाश्चात्य देशामध्ये ज्या वेळेला वेदांताचा आणि हिंदू धर्माचा प्रचार केल्यानंतर स्वामी विवेकानंद जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यातल्या काही व्याख्यानांमधनं त्यांनी संप्रदायाची आवश्यकता का आहे ते त्यांनी सांगितलं होतं. कारण ते असं म्हणालेले आहेत त्याच्यामध्ये की आपल्या अनेक संप्रदाय आपल्या ठिकाणी आहेत, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संप्रदाय आहेत, पण आपल्या धर्माचं हेच वैशिष्ट्य आहे
की हिंदू धर्माची मूलतत्व जी आहेत ती उदार आणि व्यापक आहेत. त्यामुळे संप्रदाय वेगवेगळे असले तरी त्याच्यात संकुचितपणा नाही, त्याच्यात कलह नाही आणि तो तसा नसावाच. त्यामुळे कितीही संप्रदाय निर्माण झाले तरी धर्माचं अधिष्ठान त्याला असायला पाहिजे, सदाचाराचं आचरण असायला पाहिजे. आणि हे ज्या वेळेला संत निर्माण करतात आणि त्याला सहज साधना आणि भक्तीची जोड मिळते त्यावेळेला या संप्रदायांना एक व्यापकत्व येतं, जे आपल्या हिंदू धर्माचं मूल तत्व आहे, जे अत्यंत उदार आहे आणि आकाशासारखं व्यापक आहे. संप्रदाय वेगवेगळे असले तरी त्याच्यामध्ये संकुचितपणा नसावा, कलह नसावा. कारण संकुचितपणा त्या वृत्तीमुळे आपलीही हानी होते, देशाचीही हानी होते, संप्रदायाचीही हानी होते आणि पर्यायाने जगाची उन्नती सुद्धा थांबते. आणि म्हणून हे सगळी वाक्य जी आहेत ती विवेकानंदांची वाक्य आहेत. संप्रदाय ही आपल्या धर्माप्रमाणे उदार आणि व्यापक राहिले तर हिंदू संस्कृती निश्चितपणे चिरंतन राहील, कायम टिकून राहील असं विवेकानंद सांगतात. आणि हे जे संत आपली एखादी भविष्यवाणी करतात त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं जे महत्वाचं तत्व आहे ते आम्ही जर लक्षात ठेवलं आणि आमच्या सगळ्या संप्रदायांमध्ये आम्ही समन्वय साधायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला मरण नाही, आपल्या संस्कृतीला मरण नाही, हिंदू संस्कृतीला मरण नाही, संप्रदायांनाही मरण नाही. कारण त्या सगळ्यांचे म्हणजे विचार मांडण्याची पद्धत वेगळी असली तर त्या सगळ्यांचे विचार वेगवेगळे असले तरी तत्वज्ञान एक आहे जे हिंदू संस्कृतीच्या आधारभूत आहे. म्हणून आज ही जी काही केली आहे ती मी प्रस्तावना फक्त केली, पण संप्रदायाचा ज्या वेळेला आपण थोडक्यात विचार करू त्यावेळेला सुद्धा म्हणजे प्रत्येक संप्रदायाचा आपण थोडा थोडा विचार करणार आहोत. पुढच्या महिन्यात आपण हे पुढचं जे तत्वज्ञानासंदर्भात म्हणा किंवा संप्रदायाच्या संदर्भात जे आहे ते आपण आता पुढच्या महिन्यात घेणार आहोत. विविध संप्रदायाच्या विचारधारा हे पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला हा संप्रदायांचा जो थोडक्यात विचार मी मांडणार आहे, आता प्रस्तावना केलेली आहे आणि आता पुढच्या वेळेला सांगताना त्या एखादा जर संप्रदाय आपण घेतला तर त्या संप्रदायाची पार्श्वभूमी काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे, त्यातले ग्रंथ कोणते आहेत, त्यातला बोध काय आहे, त्यातले सत्पुरुष कोणते आहेत, त्यातली महत्वाची क्षेत्र ज्याला म्हणतात ती स्थळं कोणती आहेत, हे सगळं थोडक्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे की जेणेकरून त्यातनं समन्वय साधला जाईल. पुढचा आपण नाथ संप्रदाय पाहणार आहोत आणि तोपर्यंत आपण इथेच थांबूया. सब संतन की जय असं आपण म्हणतो त्याप्रमाणे सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ. हे म्हणण्यामागचा उद्देश आपल्या संप्रदायाचा आपण तर अवलंबन किंवा आचरण करायचं असतं, पण दुसऱ्या संप्रदायाचं सुद्धा आपण आदर करायचा असतो. म्हणून सब संतन की जय असं म्हटलंय. आपण इथेच थांबूया आणि पुन्हा पुढच्या महिन्यात भेटूया. तोपर्यंत सर्वांना विनम्र अभिवादन. धन्यवाद संध्याताई. आजचा आपला विषय अतिशय उद्बोधक आणि तितकाच महत्वाचा आहे, कारण विविध संप्रदायांच्या विचारधारेचा हा अभ्यास करून आपण सर्व या संप्रदायांच्या विचारांचा आणि आचारांचा समन्वय केला तर आपल्या संस्कृतीच्या जतन करण्याला, वृद्धिकरण करण्याला ते खूपच फायदेशीर ठरणार आहे. यापुढे आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन आणि आपल्या भारतीय संप्रदायांचा अभ्यास, त्यांचे विचार, त्यांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायचे आहे. मी पुनश्च मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. पुढच्या रविवारी म्हणजे 5 सप्टेंबरला डॉक्टर मुकुंद दातार सरांचं आपला सांस्कृतिक वारसा या विषयावरती व्याख्यान होणार आहे. रविवारी 5 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. सर्वांनी उपस्थित राहा. सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्